Good afternoon, all. So today we are starting our Prarambh batch. So I am Akshay Kadam, Academic Director, UPSC Guide, MPSC Guide. So I will be your mentor throughout this Prarambh batch. Okay. So guys, today already I have made one video. You must have seen this video. आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण ओव्हरव्ह्यू दिलेला आहे की व्हॉट विल बी आवर 3 इयर प्लॅन. या 3 वर्षाच्या प्लॅनमध्ये आपण कसे ते लेक्चर्स करणार आहोत, आपला प्लॅन काय आहे. सो बेसिकली तुम्हाला जो मी ओव्हरव्ह्यू ऑलरेडी दिलेला आहे प्रारंभ बॅचमध्ये की बॅच 3 वर्षाचा आपला हा फाउंडेशन प्रोग्राम असणार आहे. या 3 वर्षामध्ये पहिल्या वर्षी आपण आपला जी फर्स्ट इयर वीकेंड बॅच असणार आहे. याच्यामध्ये आपण सगळ्या NCERT-वर फोकस करणार आहोत आणि NCERT नंतर ॲडिशनल जे टॉपिक्स आहेत ते पण आपण कव्हर करून घेणार आहे, त्यांचं बेसिक्स. सो या वर्षी तुमचे सगळे बेसिक फाउंडेशन्स चांगले क्रिएट झाले पाहिजेत आणि मग सेकंड इयर आणि थर्ड इयरमध्ये तुम्हाला इंटिग्रेटेड बॅचमध्ये मूव्ह केलं जाईल आणि ज्याच्यामध्ये पूर्ण वर्षभराची ती बॅच असेल. वीकडे बॅच, दर वीकमध्ये 5 लेक्चर, वीकली टेस्ट, अशी ती फुल्ली ऑर्गनाइज्ड बॅच असेल. आणि त्याचे काही लेक्चर जर तुमचे मिस झाले तरी तुम्ही ते थर्ड इयरमध्येही करू शकता. आणि पॅरलली ते लेक्चर्स कंप्लीट करून थर्ड इयरमध्ये आपला फोकस हा फक्त टेस्ट सिरीज देण्यावर, टेस्ट सिरीजचं अनालिसिस, डिबेट, डिस्कशन आणि मेन्स टेस्ट सिरीजचे आन्सर रायटिंग या मेंटॉरशिप प्लॅनवर असणार आहे. सो दिस बॅच ॲज आय टोल्ड यू की 3 इयर फाउंडेशन कोर्स आणि फर्स्ट इयरमध्ये आपण ही बायलिंग्वल बॅच घेणार आहोत. सो डिस्कशन जे आहे ते इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियममध्ये होईल आणि जे दो स्टुडंट्स हु आर इंग्लिश मीडियम विल बी शिफ्टेड टू इंग्लिश मीडियम इंटिग्रेटेड 1 इयर बॅच नेक्स्ट इयर and those students who have Marathi medium will be shifted to integrated batch of Marathi medium next year. So this year we will be having both English Marathi batches, and so it is both for UPSC MPSC aspirant because as we know last year pasun MPSC has made its syllabus same. Okay, UPSC MPSC syllabus only change UPSC MPSC syllabus has की ऑप्शनल पेपर हा MPSC ने काढून टाकलेला आहे. सो नाव देर इज नो इश्यू की वेदर यू विल अपियर फॉर UPSC और MPSC. आता दोन्ही एक्झाम द्यायचे आहेत. रादर UPSCच्या मुलांना MPSC एक्झाम देणं इज मच बेटर, मच इझियर बिकॉज ऑप्शनल पेपर दे आर ऑलरेडी स्टडिंग इन UPSC. दे डोंट हॅव टू स्टडी दॅट ऑप्शनल पेपर इन MPSC. MPSCच्या मुलांसाठी ते अवघड आहे कारण MPSCच्या मुलांना ऑप्शनल जर अभ्यास नाही केला दे वोंट बी एबल टू प्रिपेअर फॉर और गिव्ह UPSC एक्झाम. सो फक्त तुम्ही तेवढा एक पॉईंट बघायचा आहे. अदरवाईज वेदर यू आर गिव्हिंग UPSC एक्झाम और MPSC एक्झाम इट्स नॉट द इश्यू. तुम्ही UPSC एक्झाम फक्त आता लँग्वेजचा इश्यू आहे, तुम्ही इंग्लिश मीडियम चूज करा किंवा मराठी मीडियम, अदरवाईज पेपर्स आर सेम. आणि आता MPSCचा जो पेपर झाला राज्यसेवा एक्झामचा पहिला जो UPSC पॅटर्नवर पहिली परीक्षा झाली प्रिलिम्स आणि मेन्स, त्या मेन्सचे पेपर इफ यू गो थ्रू देम देन तुम्हाला कळेल की त्याची क्वालिटी वॉज ॲज गुड ॲज UPSC पेपर. त्यात हार्डली कुठला चेंज केला होता त्यांनी. ओके, सो MPSC ची पण डिफिकल्टी लेवल किंवा क्वालिटी UPSC टाईपच आहे, पण यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. वी विल गेट यू प्रिपेअर्ड. त्यामुळे माझा हा प्लॅनच आहे, जे आमच्या आता बॅचेस चालू आहेत UPSC MPSCच्या. इवन वेदर यू आर स्टडिंग फॉर MPSC वी विल बी टीचिंग यू द सेम कंटेंट दॅट वी टीच फॉर इंग्लिश मीडियम UPSC बॅच. So we have not made any difference UPSC or MPSC. Difference is only English or Marathi. We will give you the same quality content, teaching, everything. आणि याच्यामध्ये NCERT प्लस बॅच असणार आहे. सो ॲज आय टोल्ड यू NCERT चे सगळे विषय तर कव्हर केले जातील. अलॉंग विथ दॅट वी विल डिस्कस मेनी अदर टॉपिक्स. ओके, सो मेनी अदर टॉपिक्स मीन्स जे तुमच्या NCERT मध्ये तुम्ही वाचत नाही बट दे आर युजफुल फॉर युअर UPSC प्रिपरेशन. सो ते पण टॉपिक वी विल बी सायमल्टेनियसली कव्हरिंग. आता लगेच टेक्निकल डिटेलमध्ये आय एम नॉट गोइंग टू एंटर पहिल्याच दिवशी. ओके, सो आय विल जस्ट गिव्ह यू द ओव्हरव्ह्यू ऑफ द सिलेबस. उद्याच्या लेक्चरमध्ये आय विल डिस्कस द सिलेबस इन डिटेल, विच पेपर हॅज like which topics, how many papers are there, everything I will discuss in detail tomorrow. I will give you the proper overview of the syllabus. पण आजच्या लेक्चरमध्ये I am going to give you much important tips. Okay, they are going to be a lot of help and I will keep giving you the tips. Okay, tips will never end, strategy will never end. So I will keep giving you all those tips as we go ahead. Okay, but basically की हे जे आपण लेक्चर्स आता घेणार आहे
आजच्या लेक्चरमध्ये काही मी खूप इम्पॉर्टंट गोष्टी सांगणार आहे, अशा गोष्टी ज्या तुम्हाला ह्या वर्षी जास्त त्याच्यावर फोकस करायचा आहे. टेक्निकल जो पार्ट आहे आम्ही लेक्चरमध्ये शिकवू, यू ओनली स्टडी दॅट. ओके, वीकेंड जे लेक्चर्स आहेत आणि जे पण तुम्हाला गोष्टी दॅट आय एम गोइंग टू टीच यू द टार्गेट्स अँड एव्हरीथिंग. बट अदर दॅन दॅट, ओके, ज्या गोष्टींवर तुम्हाला स्वतः वर्कआउट करायचं आहे, दॅट आय एम गोइंग टू टेल यू व्हेरी इम्पॉर्टंट सम पॉइंट्स. ओके, but before that guys, whether UPSC or MPSC, you have one this UPSC prelim exam, then mains exam, and then interview. So both in exam you have two papers in prelims. Prelims में paper 1 general studies paper 1 200 mark, and paper 2 CSAT or general studies paper 2, that is civil service aptitude test. Okay, so हा जो GS paper है general studies paper 1, it is totally GS पेपर 1 इज टोटली आपका जनरल स्टडीज, तो हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकोनॉमिक्स, करंट अफेयर, इकोलॉजी, एनवायरमेंट, जनरल साइंस, साइंस एंड टेक. These 6-7 subjects are there in GS paper 1. GS paper 2 or CSAT in prelims is totally आपका aptitude paper, बुद्धिमत्ता, what you must have studied in 4th standard, etc. So there is this general studies CSAT aptitude test also. Okay, only thing is it will be bit advanced level. Now if you are preparing for UPSC, CSAT paper is bit difficult. Okay, so it's as good as MBA ka paper, so you will have to study that seriously. You will have to give separate time for CSAT paper. MPSC मध्ये जो CSAT आहे that is not that difficult. तुम्ही थोडाफार अभ्यास करून आरामात पास होऊ शकता. असं होत नाही की CSAT कुणाचा क्वालिफाय नाही झाला, खूप कमी मुलांचं ते होतं. पण UPSC मध्ये जनरल स्टडीज मध्ये खूप चांगले मार्क असले, स्टील पीपल फेल टू क्वालिफाय CSAT पेपर. ओके, आणि जर तो क्वालिफाय नाही झाला, देन GS पेपर 1 मध्ये किती मार्क असले, यू विल नॉट एंटर द मेन्स एक्झाम. तर हा क्वालिफाय आहे. 200 पैकी तुम्हाला मिनिमम या पेपरमध्ये 66 मार्क्स पाडायचे आहेत. ओके, पण तुम्हाला 66 ही UPSC मध्ये पडणं डिफिकल्ट राहतं. ओके, आधी जेव्हा UPSC चेंज सिलेबस, CSAT पेपर के मार्क्स दे यूज टू काउंट. Okay, so CSAT में that the out of 200, if you have 120 marks, GS1 में 80 marks, combined mark 200, and you will pass the prelim exam. But then some students from UP, Bihar, that belt protested, and when they did a protest कि CSAT हटा दो syllabus से ही, UPSC did not remove the CSAT. UPSC made the CSAT paper qualifying, but UPSC ने ऐसा qualifying किया that UPSC's goal is कि भाई हम आपको क्वालिफाई नहीं होने देंगे. So there you will have to study CSAT separately. You can't take it lightly. ये क्वालिफाइंग पेपर है because of that. Then उसके बाद you have the mains exam. So इसका जो टेक्निकल डिटेल सिलेबस है that we'll discuss later. Then you have mains exam. Mains exam में UPSC में you have total 9 papers. उसमें optional papers are there in UPSC. MPSC में they have removed the optional papers. So MPSC में now there are only 7 papers. So UPSC में you have paper 1 and paper 2 language, that is qualifying paper and English language. So there are 2 papers. So UPSC में you will have to choose one language. Obviously Maharashtrian people will choose Marathi. People from other state choose their languages like Bengali, Tamilian, Kannada, Malayalam, whatever. They will choose their languages. So here obviously you will have to choose Marathi language, and paper 2 is English. Okay, so that is also qualifying language paper. Now out of 300, okay, you will have to score around 75 marks for MPSC. Okay, passing marks. For UPSC 33. Okay, so around 90 के ऊपर you should be getting the marks. So they are also qualifying paper. Only when you qualify these 2 papers, your remaining paper will be checked. If you don't qualify these papers will not be checked at all. Okay, so you will have to first qualify these 2 paper. आता इथे जे मुलं मराठी मीडियम आहेत की पूर्ण झेडपी च्या शाळांमध्ये शिकलेत, इंग्लिशवर चांगले कमांड नाही, अशी जी मुलं आहेत MPSC बेसिकली झेडपी शाळांमधून शिकलेली वगैरे, आणि तुम्हाला MPSC UPSC दोन्ही एक्झाम द्यायच्या, देन अशा मुलांना इंग्लिश मीडियमवर फोकस करावं लागेल. इंग्लिश लँग्वेज क्वालिफाईंग होईल एवढी तरी इंग्लिश लँग्वेज कमांड तुमची असली पाहिजे. इंग्लिश जर तुमचं क्वालिफाईंग नसेल तशी कमांड, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन मध्येच एरर येत आहेत वगैरे,
मी मुलांना बऱ्याच वेळा सांगतो की मला आर्टिकल लिहून पाठवा, इंग्लिशमध्ये एखादं, मराठीत एखादं. तर इंग्लिश बऱ्याच जणांची झेडपीकडची शाळा असेल तर वीक असतं, किंवा मराठी मीडियमच्या शाळा असतील तर वीक असतं. ओके. आणि त्यावेळी जर एका पेजवरच एखादी दुसरी मिस्टेक असेल चालते, तुम्ही क्वालिफाईंग होचाल पेपर. पण जर तुमचे पेपर लिहिताना जर एकाच पेजवर 8-10 एरर्स होत असतील, इंग्लिशमध्ये एवढा मोठा इश्यू असेल, इन दॅट केस तुम्ही अजिबात लाईटली घ्यायचं नाही, मग तुम्हाला त्याच्यावरही काम करावं लागेल. आणि म्हणूनच ह्या प्रारंभ सारखी बॅच कामाला येते, की आतापासून तुम्ही त्याच्यावर काम केलं तर 3 वर्षात तुम्ही इंग्लिश सुधारू शकता. पण एखाद्या मुलाला ग्रॅज्युएशन झालेलं आहे अँड ही इज डुईंग द बॅच त्याच वर्षी, बाकी सगळे विषय वाचायचे अँड नाव ही रिअलाइज हिज इंग्लिश इज बॅड अँड नाव ही स्पेंड्स 1 or 2 months स्टडींग इंग्लिश. ओके, दॅट कॉस्ट लॉट. त्यामुळे ह्या बॅचमध्ये तुम्हाला तुमच्या सगळे स्ट्रेंथ, विकनेसेस दॅट यू हॅव टू अंडरस्टँड अँड वर्क ऑन इट. ओके, आणि आय विल हेल्प यू एंटायर प्रोसेसमध्ये हाऊ टू वर्क ऑन दॅट. सो पहिले तर लँग्वेज क्वालिफाईंग आहे, इंग्लिश लँग्वेज क्वालिफाईंग. आता उलट पण असतं, काही मुलं हु आर स्टडीड इन कॉन्व्हेंट थ्रू आउट. ओके, फॉर दो स्टुडंट्स देन पेपर 2 इंग्लिश लँग्वेज बिकम्स द इझी, बट मराठी त्यांना लिहिणे बिकम्स मोर डिफिकल्ट. ओके, किंवा काही मुलं फॉर एक्झाम्पल बाहेरच्या स्टेटमधून आहेत पण महाराष्ट्रात बऱ्याच वर्ष राहत आहेत. ओके, दे हॅव डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र, पण त्यांना एमपीएससी देता येत नाही कारण मराठी लँग्वेज जमत नाही चांगल्या लेवलला. ओके, सो दॅट कॅन बी प्रॉब्लेम फॉर दो स्टुडंट्स ऑल्सो. सो ते प्रत्येकाचा आपला बघावं लागेल की मराठी इंग्लिश कसं आहे, बट क्वालिफाईंग आहे, यू शुड गेट द कमांड ओव्हर मराठी इंग्लिश बेसिकली. देन नंतर आहे एसे पेपर. ओके, 250 मार्कासाठी 2 एसे लिहायचे असतात. टेक्निकल डिटेल मी नंतर सांगेन सर्व, आणि या विषयाची अजिबात काळजी करायची नाही, मी स्वतः तो विषय तुम्हाला शिकवणार आहे. आणि तुमचे 3 वर्षात मी एवढी कमांड आणून देईन, यू विल बी सो फ्लुएंट, सो गुड ॲट रायटिंग एसे, ओके, दॅट यू विल स्कोर व्हेरी वेल. आणि एसे मध्ये 2च इश्यू असतात, हाऊ टू राईट एसे अँड व्हॉट टू राईट. ओके, निबंध कसा लिहायचा, निबंधात काय लिहायचं, दोन्ही गोष्टी आय विल बी डिस्कसिंग विथ यू इन द क्लास व्हेरी वेल. त्याच्यानंतर येतात जनरल स्टडीज पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4. आता याच्यामध्ये हिस्ट्री, जॉग्राफी आणि इंडियन सोसायटी हा पेपर आहे, जीएस पेपर 1. देन पेपर 2 मध्ये पॉलिटी, गव्हर्नन्स, IR इंडियन रिलेशन. सो पॉलिटी, गव्हर्नन्स अँड IR हा जो पार्ट आहे जीएस पेपर 2 चा. सो हा पेपर मी नंतर टेक्निकली उद्या मोर डिटेलमध्ये त्याचं डिकन्स्ट्रक्शन करेल. जीएस पेपर 3 इकॉनॉमी, सायन्स अँड टेक, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट. सो त्याच्यात असे 5-6 स्मॉलर टॉपिक्स आर देअर. इथे पण जनरल स्टडी पेपर 2 मध्ये 5-6 स्मॉलर टॉपिक्स आर देअर. अँड देन जनरल स्टडीज पेपर 4 इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड, नीतीशास्त्र हा एक पेपर आहे. हा पण 250 मार्काचा पेपर आहे. इट इज ऑल्सो व्हेरी स्कोरिंग, इथिक्स अँड एसे, कारण सब्जेक्ट छोटे आहेत, दे आर स्मॉल and you don't have to study much, but you just have to study smartly. You should have to develop proper reasoning for that. आणि एमपीएससी मध्ये ऑप्शनल पेपर ॲज आय टोल्ड यू रिमूव्ह केलेले आहेत. आणि एमपीएससी मध्ये आता फक्त हे वरचे 7 पेपर आहेत. पण आता एक कमिशन बसलेली आहे, सो दे आर डिस्कसिंग दिस की मे बी इथे एक वेगळा पेपर एमपीएससी साठी ऍड होईल. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचं पॉलिटिक्स, महाराष्ट्राचं इकॉनॉमिक्स जो यूपीएससीला नसेल. सो बऱ्याच बाकीच्या राज्यामध्ये आसाम, मेघालय, मिझोरम तिथे पण ऑप्शनल त्यांनी काढून टाकलेले आहेत. पण ऑप्शनलच्या जागेवर दे हॅव ऍडेड द 1 स्टेट पेपर. सो महाराष्ट्राचा मे बी असा एक पेपर 8वा ऍड होईल 250 मार्काचा, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास वगैरे. आणि इकडे कुठे तुम्हाला महाराष्ट्र विचारणार नाही. युपीएससी मध्ये यू विल हॅव टू चूज ऑप्शनल पेपर ऍज ऑफ नाव. आणि युपीएससी मध्ये कुठली कमिशन पण काही चालू नाहीये डिबेट ऑप्शनल पेपर हटवायचा की नाही याच्यावर. ओके, पण एमपीएससी मध्ये पेपर तर हटवला गेला आणि सिलेबस डिस्कशनला परदेशी सरांच्या अंडर कमिशन इज देअर. तो त्याचा रिपोर्ट महिनाभरात पण मिळू शकतो, कळेल काय चेंजेस अजून होतील का नाही. सो बेसिकली हा जो सिलेबस आहे, आता उद्या मी तो सिलेबस तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. पण नाव ॲज यू आर स्टार्टिंग युअर प्रारंभ प्रिपरेशन. सो बेसिकली तुम्हाला त्याच्या अगोदर मला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची. तुम्ही 3 वर्ष यू आर प्रिपेरिंग फॉर दिस एक्झाम. So when you are preparing for this exam for 3 years, okay, I will be in touch with you, I will be guiding you. So whatever feedback, recommendation I am going to give you, okay, you will have to take them very seriously and act on it. मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगेन आणि त्या तुम्ही करणारच नाही. ओके, आता हे वर्ष तर खूप क्रुशियल आहे, कारण या वर्षी तुम्ही फक्त वीकेंड बॅच आहे, तुम्हाला तुमच्या वर्षभर अशा गोष्टींवर फोकस करायचा आहे
विच टेक्स टाइम टू डेव्हलप. पहिला आणि सेकंड इयर एस्पेशली, कारण थर्ड इयरमध्ये यू हॅव टू स्टडी एक्स्ट्रीमली एक्झाम ओरिएंटेड, की एक्झामची काय डिमांड आहे. पण पहिला आणि सेकंड इयर जे आहे ना, तिथे यू हॅव टू फोकस ऑन दोज स्किल्स दॅट यू हॅवंट डेव्हलप. ओके, सो रायटिंग स्किल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. अँड आय विल गिव्ह यू द टिप्स अबाउट इट. पण त्याच्या बाबतीतच जस्ट एक स्टोरी आहे जो तुम्हाला पॉईंट सांगायचा आहे, की जर वेन यू प्रिपेअर फॉर युपीएससी, तुमच्यामध्ये ह्युमिलिटी असणं खूप गरजेचं आहे. जे पण फीडबॅक देतात, बाकी सगळे टीचर्स लोक असतील, काही सांगतील, सगळ्या गोष्टी खूप शांततेत ऐकायच्या. सो त्याच्याच बाबतीत एक स्टोरी मला मिळालेली. स्टोरी सिंपल अशी होती की एक माणूस आपलं ज्योतिषाकडे जातो, ही गोज टू ॲस्ट्रॉलॉजर, आणि त्याला आपली कुंडली दाखवतो. आणि जेव्हा त्याला कुंडली दाखवतो, तर कुंडली दाखवल्यावर तो म्हणतो की तुझ्या कुंडलीमध्ये एकच गाय आहे, की देवानी तुला फक्त एकच गाय नशिबात दिलेली आहे. सो तो खूप दुःखी होतो की एकच गाय दिली आहे देवानी, मी आयुष्यभर गरीबच राहणार. आणि तो त्याच्या मित्राला भेटतो, त्याला सांगतो की माझ्या कुंडलीमध्ये देवाने एकच गाय दिलेली आहे. तर तो म्हणतो ठीक आहे, तू एक गुरु शोध आणि त्याला तुझा प्रॉब्लेम सांग. मग तो त्याच्या गुरुकडे जातो, त्याला एक गुरु शोधतो, गुरुला सांगतो की असा असा प्रॉब्लेम झालाय, की मला कुंडली दाखवली, कुंडलीमध्ये एकच गाय सांगितली ज्योतिषाने, की देव मला एकच गाय देणार आहे. मग तो गुरु म्हणतो एक काम कर, जा बाजारात आणि गाय विकून टाक. मग तो बाजारात जातो आणि पण गुरुला म्हणतो पण ही गाय विकली तर मला उपाशीच मारावं लागेल आयुष्यभर. तो म्हणतो ठीक आहे, तू जा आणि ही गाय विक. मग तो आपलं गुरुचा ऐकतो, बाजारात जातो, गाय विकतो आणि गाय विकून माघारी येत असतो पैसे घेऊन. तर रस्त्यातला अजून एक गाय भेटते. मग तो ती गाय घेतो, पकडतो, परत गुरुकडे येतो आणि गुरुला सांगतो की ती गाय विकली मी, रस्त्यात येताना मला ही गाय भेटली. मग तो गुरु त्याला म्हणतो की ठीक आहे, आता परत बाजारात जा आणि ही पण गाय विक. तो परत बाजारात जातो, ती पण गाय विकतो. परत माघारी येत असतो, त्याला अजून एक गाय भेटते रस्त्यावर. तो ती गाय घेऊन गुरुकडे येतो आणि गुरुला सांगतो परत काय झालं. आणि गुरु म्हणतो आता एक काम कर, परत ही गाय जाऊन बाजारात विक आणि तू गायी विकत राहा आणि देव तुला एक गायी देत राहील. ओके, सो देवाने तुझ्या नशिबात एक गाय सांगितली ना, एकच गाय. सो प्रॉब्लेम काही असो, सोल्युशन तुम्हाला काढता आले पाहिजेत. आणि त्याच्यामुळं इथं ज्या सगळ्या फॅकल्टी येतील, 8-8, 10-10 वर्षाचे एक्सपिरियन्स असतात त्यांना, सो जे पण फीडबॅक देतील ते खूप सिरियसली घ्यायचे. मी ज्या पण टिप्स देईन त्या सगळ्या नीट ऐकायच्या. ओके, सो मोरल ऑफ द स्टोरी, लिसन टू एक्सपर्ट ऍडवाइस. ओके, आणि त्याच्यामुळं आणि आत्तापासून जे पण मी सांगितलंय, ह्या वर्षी जे जे टार्गेट्स आहेत, जे जे गोल्स आहेत ते कम्प्लीट करायचे. ओके, ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला काही पुस्तकं सांगेन वाचायला, त्या सगळ्या वाचायच्या. अँड यू विल गो ऑन डुईंग दोज थिंग्स. आणि मी कंटिन्युअसली तुमच्या टचमध्ये पण राहीन, तुमचे फीडबॅक अपडेट्स त्या बाबतीमध्ये घेत राहील. ओके, एसी चालू आहे का? आपण चालू करू. सो आता जेव्हा तुम्ही प्रिपेअर करणार आहात, सगळ्यात महत्वाची गोष्ट, सो आज जसं मी सांगितलं की तुम्हाला मी बेसिक टिप्स देणार आहे. आता बघा की युपीएससी मध्ये तुम्हाला खूप असे रील्स बघायला मिळतील, युपीएससी शिक्षकांचे, युपीएससी बद्दल बरेच व्हिडिओज इंस्टाग्रामवर रील येतील. ओके, आता पॉइंट हा झालेला आहे ना, युपीएससी मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याच्या फटका कोचिंग क्लासवाल्यांना पण बसतो. टू बी ऑनेस्ट विथ यू, की कोचिंग क्लासवरचा लोकांचा ट्रस्ट कमी व्हायला लागलाय. इश्यू काय आहे ना, की कोचिंग क्लासमध्ये टीचर्स कमी झालेले आहेत. ओके, आणि युट्यूबर जे आहेत ना ते जास्त झालेले आहेत. आणि काहीतरी सेन्सेशनल गोष्टी बोलायच्या क्लासमध्ये, काहीतरी सेन्सेशनल हे क्रिएट करायचा, लाईक म्हणजे रील्स बनवायचे. आता मलाही बरेच जण सांगतात की सर तुम्ही काहीतरी थोडं सेन्सेशनल व्हिडिओ बनवा, रील्स बनवा, थोड्या पब्लिसिटी मिळेल वगैरे. मी त्यांना क्लिअर सांगतो, बाई I don't make the reels for rickshaw drivers who are sitting and just watching the reels. Okay, my job is to teach you for UPSC and MPSC. Okay, टेक्निकल गोष्ट असेल आय विल मेक द रील्स, त्या पण मी रील्स खूप बनवतो. पण फक्त नावासाठी काहीतरी सेन्सेशनल रील्स बनवा, आय डोंट लाईक इट. आणि ते तर ठीक आहे, पण तुमच्यासाठी पण यू हॅव टू रिमेंबर वन थिंग. ओके, की हुम टू फॉलो, हुम नॉट टू फॉलो. इतकं कंटेंट आहे युपीएससी एमपीएससी. आणि मग क्लासमध्ये त्या लेवलचं कंटेंट शिकवायचं नाही किंवा त्या लेवलचा डेटा द्यायचा नाही. आणि मग मुलांनी वाटतं अरे काय शिकतोय,
पेपर जेव्हा देतात देन दे रिअलाइज की दिस इज नॉट ऑफ एनी यूज ॲट ऑल फॉर देअर प्रिपरेशन फॉर देअर एक्झाम. आणि मग ते ओव्हरऑलच कोचिंग बद्दल लोकांची निगेटिव्ह मेंटॅलिटी होत चालली आहे. हाच परिणाम आहे. कोचिंग क्लासवाले पण काही चुका करतात, जसे की एखादी एक्सपर्ट फॅकल्टी घेतली देन दे विल हॅव टू पे लॉट ऑफ मनी. मी दिल्लीत क्लास घेतलो तर माझे 4,500-5,000 हजार पर आवर पे करावे लागतात. तोच विषय शिकवणारा 1,000 पर आवर पण यू विल फाइंड द फॅकल्टी. ओके, मग असे फॅकल्टी घ्यायचे ज्यांना एक्सपिरियन्स नाहीये, आत्ताच कुठेतरी त्यांनी युपीएससी मध्ये थोडाफार अभ्यास केलेला आहे वगैरे, अँड दॅट लीड्स टू ट्रिमेंडस डॅमेज. सो वन थिंग आय विल गॅरंटी यू, इथे जे पण फॅकल्टीज येणार दे विल बी एक्स्ट्रीमली एक्सपर्ट. ओके, क्वालिटी आय नेव्हर कॉम्प्रोमाइज. पण वेन यू विल स्टडी ऑन युअर ओन यूट्यूब वगैरेवर, इंस्टाग्राम वगैरे, कुठलीही सेन्सेशनल गोष्टींच्या मागे पडायचं नाही. ओके, मग हाऊ टू डिफरन्शिएट की कोण युट्यूबवर टीचर आहे आणि कोण खरोखरचा टीचर आहे. सो ही इज अ मायकेल सँडेल, नीतिशास्त्र विषयातले वन ऑफ द टॉप माइंड, हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहेत. मी स्वतः त्यांचे लेक्चर्स ऐकतो फॉर माय इथिक्स पेपर. अमेझिंग टीचर, की सब्जेक्टचं नॉलेज, त्याची डेप्थ वगैरे जी तुम्हाला गरजेची आहे. सो फर्स्ट टिप आत्ताच मी सांगतोय तुम्हाला, युपीएससी यू आर प्रिपेरिंग, तो युपीएससीचा अभ्यास करताना तुम्हाला वाटलं ना की सगळं काय सोपं आहे, सगळं काय समजतंय, एव्हरीथिंग इज व्हेरी इझी, आय अंडरस्टँड एव्हरीथिंग वेल, किंवा क्लासमध्ये टीचर इज टीचिंग अँड आय एम अंडरस्टँडिंग एव्हरीथिंग वेल, मला काहीच अवघड वाटत नाहीये, काय हेवी, देर इज नथिंग हेवी ॲज सच, एव्हरीथिंग आय अंडरस्टँड व्हेरी इझिली, तर क्लिअरली सांगतो तुम्हाला, यू आर प्रिपेरिंग रॉंग. मग तुमचा अभ्यास चुकीचा आहे, और तुम्ही एखादं पुस्तक वाचताय अँड यू आर अंडरस्टँड एव्हरीथिंग व्हेरी वेल, देन यू आर रीडिंग द रॉंग बुक. किंवा क्लासमध्ये पण सगळं समजत असेल ना, देन इव्हन यू आर फॉलोविंग द रॉंग क्लास ऑल्सो, आय विल से टीचर. युपीएससी अवघड आहे, एमपीएससी अवघड आहे, टू बी ऑनेस्ट. त्यासाठी नीटच प्रिपेअर करावी लागते. आणि जर तुम्हाला सगळं सोपं वाटत असेल ना, देन तुम्ही एमपीएससी युपीएससी यू आर नॉट प्रिपेरिंग, ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके, अवघड आहे म्हणून इम्पॉसिबल नाहीये, यू नीड प्रॉपर गायडन्स, स्ट्रॅटेजी. ओके, दॅट वी विल टीच यू. पण तुम्हाला खूप सिम्पल गोष्टी जर कोण शिकवत असेल किंवा एखाद्या पुस्तकात खूप सोप्या गोष्टी आहेत, तिथून प्रश्न येणार नाही. डोकं खाजावं लागलं, यू हॅव टू रिपीटेटिव्हली, अरे वाचलेलं लक्षात राहत नाही, परत परत वाचावं लागतंय, रिवाईज करावं लागतंय. ओके, मी आन्सर लिहितोय, चुकतायत, किंवा मी पेपर सॉल्व्ह करतोय आणि मला कमी मार्क येत आहेत पेपरमध्ये, म्हणजे तुम्ही योग्य पेपर देताय, तो पेपर त्या युपीएससीच्या लेवलचा आहे. जर तुम्हाला 100-200 पैकी आरामात 150 मार्क येत आहेत पेपरमध्ये, तर तो 10वी-12वीच्या पोरांसाठीचा पेपर आहे, युपीएससी एमपीएससीचा नाही. सो बेसिकली पहिली गोष्ट तुम्हाला ह्या जर्नीमध्ये करायची आहे की असले सेन्सेशनल लोक फॉलो करत बसायचं नाही. युट्यूबवर पण असला सेन्सेशनल कंटेंट बघत बसायचा नाही. जिथं काही टेक्निकल डेटा मिळेल, यू विल ओनली फॉलो दॅट. सो फॉलो द युट्यूबर्स, नॉट फॉलो द टीचर्स, नॉट युट्यूबर्स. मग कसं डिफरन्शिएट करायचं ते लक्षात ठेवण्यासाठी मी बेसिक काही तुम्हाला टिप्स देईन. ओके, सो हाऊ टू फाइंड अँड गेट द राईट गायडन्स इन युपीएससी. So as I told you, UPSC coaching industry is turning into real industry. आता त्याचं एक उदाहरण सांगतो की there is one very famous faculty, okay, very famous one on YouTube, and I was watching and I came across one video. आणि त्या व्हिडिओमध्ये ते फॅकल्टी काय म्हणत होती की महिलांना जॉब्स दिले नाहीत पाहिजे. त्यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही जर एका मुलाला जॉब दिला, देन मुलगा कुठल्याही जॉब नसलेल्या मुलीशी लग्न करू शकतो. तो एका मुलाला जॉब दिला तर 2 जॉब क्रिएट होतात, 2 लोकांचं कल्याण होतं. एका मुलीला जॉब दिला ना तर ती मुलगी कधीच दुसऱ्या जॉब नसलेल्या मुलाशी लग्न नाही करणार, ती जॉब असलेल्याच मुलाशी लग्न करेल. सो एखाद्या मुलीला जॉब दिला ना तर एकच जॉब क्रिएट होतो. आता असले विचार पहिले जर तुम्ही युपीएससी मध्ये लिहिला लागला आणि तुमची पेपर चेक करणारीच कोणतरी महिला आहे आणि तुम्ही तिला सांगताय की यू शुड नॉट हॅव द जॉब, सो असलं काही फालतू कंटेंट लिहायचं नाही, असले विचारही ऐकायचे नाहीत. तर पहिलं तर ती गोष्ट सिलेबसशी रिलेटेड आहे का, सिलेबसशी रिलेटेड, वेदर इट इज इवन पार्ट ऑफ सिलेबस, and if it is a part of syllabus, whether you should read it, okay, and that content that he is giving, whether it is of difficulty level, quality of UPSC or MPSC or not, हे तुम्हाला सेन्स आला पाहिजे. आणि whatever idea he is giving, can I even write that in the syllabus or not, हे पण तुम्हाला नीट आयडिया आली पाहिजे. आता बेसिकली पॉइंट एवढाच आहे, ठीक आहे महिलांना जॉब देऊ नका. मग माझी मिसेस ती डेप्युटी कमिशनर आहे IRS 2019 ची बॅच,
ओके. पण तिला जॉब असल्यामुळे ती सकाळी 10ला जाते ऑफिसला, संध्याकाळी 6 किंवा 8ला येते. ओके. त्याच्यामुळे वी नीड टू हॅव अ मेड. स्वयंपाकाला एक बाई लागते, झाडू पोछा करायला एक बाई लागते, सगळीच घरातली कामं करायला बाई लागते. सो आणि बऱ्याच ज्या वर्किंग महिला आहेत ती त्यांच्या मुलांना कुठेतरी चाइल्ड केअर होम मध्ये ठेवतात दिवसभर जॉब करत असल्यामुळे. आता हेच जर एक महिला जॉब करणारी घरीच राहिली तर 4 लोकांचे जॉब खाईल. मग ती स्वयंपाक करणारीचा काम खाईल, ती जॉब खाईल, झाडू पोछा करणारीचा जॉब खाईल, लहान बाळ संभाळणारीचा जॉब खाईल, ती किती लोकांचे जॉब ती खाऊन टाकेल. मग तुम्ही जेव्हा एका महिलेला जॉब देता तुम्ही 4 जॉब क्रिएट करत आहात. ओके. सो लॉजिक हे बरोबर आहे. सो असं काही कोणीतरी ज्ञान देतंय म्हणून त्याचं वाचायचं नाही. मी जे तुम्हाला गोष्टी सांगेन पुढे सांगेन मी कुणाचे व्हिडिओ बघायचे, कुठले व्हिडिओ बघायचे, कुठला कंटेंट वाचायचं, ही गोष्ट तुम्हाला आता ह्या वर्षी तर खूप जास्त करायची आहे. यू हॅव टू डेव्हलप युअर पर्सनॅलिटी. सो त्याच्यामुळे की सेन्सेशनल कंटेंट अजिबात बघायचं नाही. युपीएससीला कामाचं कंटेंट बघायचं, त्याच लेवलला युपीएससी प्रिपरेशन चालू करायची. ओके. आणि मग तुम्हाला कळतं की काही व्हिडिओमध्ये थंबनेल असतात, त्यांना ना म्हणजे असे काही कोचिंग क्लासेस झालेले आहेत की दे गेट मोर मनी फ्रॉम युट्यूब अँड इंस्टाग्राम, ते रील्सच्या व्ह्यूज वरून, रादर दॅन ऍडमिशन दॅट स्टुडंट्स टेक. ओके. आणि त्याच्यामुळे की बेसिकली त्यांना गरज नाही की क्लासमध्ये स्टुडंट येऊ नाही येऊ, काहीतरी सेन्सेशनल व्हिडिओ बनवा आणि त्याच्यावरच पैसे कमवा, युट्यूब व्ह्यूज वगैरे, आणि त्याच्यामुळे काहीतरी कॅची थंबनेल्स टाकतात. डोंट वॉच एनी सच अ व्हिडिओ विच कंटेन कॅची थंबनेल्स. आणि असे जे येतात काहीतरी 15 दिन की प्रिपरेशन में प्रिलिम्स क्लियर. नो, यूपीएससी 15 दिवसात होत नाही. यू नीड कन्सिस्टंट एफर्ट फॉर लॉंग टाइम. ओके. जगा इंडियातली सगळ्यात पॉवरफुल पोस्ट तुम्हाला देणार आहे. एमपीएससी मध्ये महाराष्ट्रातली सगळ्यात पॉवरफुल पोस्ट जी डायरेक्ट एक्झामनी भरली जाते, दे आर गोइंग टू गिव्ह यू. ते अशीच खैरात कोणी वाटत नाही. सो इट इज अ एक्झाम दॅट नीड्स एफर्ट्स. त्यामुळे असले काही कोण व्हिडिओ बनवत असेल ना शिक्षक, 15 दिन की प्रिपरेशन में प्रिलिम्स क्लियर, बघायचं नाही, क्लिकच करायचा नाही असला व्हिडिओ. ओके. देन 1 साल के में 1 अटेम्प्ट में यूपीएससी क्रैक. भाई 1 साल में 1 अटेम्प्ट में बरेच स्टुडंट क्रॅक करतात. तुम्ही ऐकता 21व्या वर्षी क्रॅक, 22व्या वर्षी क्रॅक. माझ्या पण एक आत्याच्या मुलीनी ओके एक दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये यूपीएससी क्रॅक केलेली, माझ्या मिसेसने 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये केली. बट पॉइंट की हे स्टुडंट्स, माझे जे ती आत्याची मुलगी होती, तिने 11-12 मध्ये शी डिड द कोचिंग फाउंडेशन, ही जी तुम्ही बॅच करत आहात ती 11वी-12वीत केलेली तिने. मग 4 वर्ष इंजिनिअरिंग करत सेल्फ स्टडी केला यूपीएससीचा. देन ग्रॅज्युएशन झाल्यावर 1 इयर फुल कोचिंग करून बॅच केली, आणि ते झाल्यावर पहिला अटेम्प्ट दिला, नाही झाली. सेकंड अटेम्प्ट दिला, प्रिलिम मीन्स इंटरव्ह्यू. तो भले तो अटेम्प्ट फर्स्ट आणि सेकंड असेल, हे मुलं तुमच्यासारखेच 11-12 ग्रॅज्युएशनची इयर्स दे पुट लॉट ऑफ एफर्ट्स आणि मग ते सिलेक्ट होतात. त्यामुळे असे कोणतरी काही व्हिडिओ बनवत असेल, नो, आत्तापासून आपण मेहनत करूयात एकत्र, वी विल वर्क ऑन इट. तेव्हा तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन होईल. वेन यू विल रीच युअर ग्रॅज्युएशन स्टेज, यू विल बी इन अ पोझिशन की त्या वर्षी तो अटेम्प्ट फुल प्रिपेअर होऊन द्यायचा आणि पोस्ट काढायची. देन सेम वे इस स्ट्रैटेजी से प्रीलियम चुटकियों में निकल जाएगा, 5 महीने की तैयारी में यूपीएससी क्रैक, मेकिंग इथिक्स केक वॉक, असले व्हिडिओज बघायचेच नाहीत. ओके. मेकिंग इथिक्स केक वॉक, इथिक्स पेपर पोरांना प्रीलियम क्रॅक होऊन 3-3, 4-4 मेन्स दिल्या तरी कळत नाही. ओके. केक वॉक नाहीये, तो नीट समजून घ्यावा लागतो. अँड यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. आय विल बी टीचिंग यू इथिक्स पेपर पर्सनली. ओके. सो एसे इथिक्स आणि मी जे टॉपिक शिकवणार आहे, यू डोंट हॅव टू रीड एनी अदर सोर्सेस. whatever content material that I am giving you, you just have to study that. त्याच्यानंतर ओके. आणि मग हे जे की डोंट मिक्स अप एंटरटेनमेंट अँड प्रिपरेशन. हा, तुम्हाला रील्स बघायचे टाइमपाससाठी इन्स्टावर आपण सगळे बघतो, ते बघा, काही प्रॉब्लेम नाही. पण अभ्यास अभ्यास, एंटरटेनमेंट दोन्ही गोष्टी मिक्सअप करायच्या नाहीत. आता तुम्ही जेव्हा ऍडमिशन घेसाल, तुम्हाला आम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवर ऍड करू. क्लासरूम स्टुडंटचा एक ग्रुप असतो, त्याच्यावर मी बरेच व्हिडिओज टाकत असतो. यू जस्ट हॅव टू कीप वॉचिंग दोज व्हिडिओज. खूप ते इन्फॉर्मेटिव्ह असतात. काल परवा मी एक व्हिडिओ टाकलेला, अमुक तमुक म्हणून एक युट्यूब चॅनल इज देअर, एमपीएससी साठी कामाचा, युपीएससी साठी पण. आणि इन दॅट चॅनल दे डिस्कस द हिस्ट्री ऑफ मराठवाडा, आणि इट वॉज रिअली व्हेरी गुड व्हिडिओ. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघितला पाहिजे. असे मी काही व्हिडिओ स्वतः टाकतो, ते पूर्ण बघायचे, ऐकायचे, आणि आत्तापासून तुम्ही ती सवय लावायची असे व्हिडिओ बघण्याची. ते आय विल गिव्ह यू लॉट ऑफ सच व्हिडिओज, आय विल शो यू. देन
तुम्ही जे पण अभ्यास करताय इज कंटेंट रिलेटेड विथ सिलेबस. दरवेळी लक्षात ठेवायचं, मी कुठलाही व्हिडिओ बघत आहे सिलेबसशी रिलेटेड आहे का, कुठल्या सिलेबसच्या पार्टशी तो रिलेटेड आहे का. सो वेन आय विल टीच यू सिलेबस यू विल अंडरस्टँड की विच टॉपिक्स आर रिलेटेड टू विच व्हिडिओ इज रिलेटेड टू विच पार्ट ऑफ सिलेबस. ओव्हरऑल ॲज वी गो अहेड यू विल गेट दॅट आयडिया, कुठले व्हिडिओज बघायचे कुठले नाहीत बघायचे वगैरे. ओके. आणि व्हॉट एव्हर व्हिडिओ तुम्ही बघताय सांगितलंय त्याची सिलेबसशी रिलेटेड आहे का, फर्स्ट थिंग. असेल तर त्याची क्वालिटी काय आहे, की असा तो मगाशी आयडिया सांगितली महिलांना जॉब देऊ नका वगैरे, हे असले काहीतरी विचार बघायचेच नाही. त्याची क्वालिटी काय आहे, कुठला जर एखादा व्हिडिओ बघताय युपीएससीच्या क्वालिटीचा आहे का, त्याच्यात जे विचार तुम्हाला मिळतात, कॅन आय एबल टू राईट इन माय एक्झाम ऑर नॉट वगैरे. सो हे बेसिक त्याची डिफिकल्टी लेवल काय, क्वालिटी लेवल काय, हे गोष्टी समजून घ्यायच्या. आणि हळूहळू मी तुम्हाला त्याच्यात ट्रेन करेन, कुठले व्हिडिओ बघायचे नाही, यू विल गेट द आयडिया. ओके. आणि ऍप्लिकेशन ओरिएंटेशन हा पॉईंट थोडा डिफिकल्ट आहे, तो आपण नंतर डिस्कस करूया. आता ॲज यू स्टार्ट युअर प्रिपरेशन, तर पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, सेकंड इयर, फर्स्ट इयर, व्हॉट यू हॅव टू डू, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. ओके. सो हाऊ टू प्राईम युअर सेल्फ फॉर युपीएससी एमपीएससी. तर आता टेक्निकल गोष्टी तर हळूहळू वी विल टीच यू. दर विकेंडला सर्व फॅकल्टी जे आहेत दे विल टेक देअर स्ट्रॅटेजी डिस्कशन. ते त्यांच्या सिलेबसचे हे डिस्कशन करतील, सिलेबस काय आहे, व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन दे आस्क इन प्रिलिम्स, मेन्स. ओके. अँड लेटर ऑन वी विल डिस्कस द NCERT लेवल बेसिक फाउंडेशन वी विल स्टार्ट टीचिंग यू. सो बेसिक कंटेंट विल गिव्ह यू इन द क्लास. क्लासमध्ये सो अदर दॅन व्हॉट वी टीच इन द क्लास टेक्निकल कंटेंट, तुम्ही दुसरं काही वाचत नाही बसला तरी चालेल. जे स्टडी मटेरियल आपण देऊ वगैरे तेवढंच वाचायचं, तेच कंटेंट. इथिक्सचं माझं जे बुक असेल, एसेच्या माझ्या नोट्स, सो यू विल स्टडी ओनली दॅट टेक्निकल यूपीएससी का. पण अदर दॅन दॅट हे जे 1 or 2 year यू नीड टू फोकस ऑन दोज थिंग्स. ओके. दॅट विल टेक टाइम टू डेव्हलप. आणि बरेच मुलं काय होतं की खूप अभ्यास असतात, दे स्टडी वेल, ग्रॅज्युएशन नंतर ते येतात, एक वर्ष खूप अभ्यास करतात, प्रिलिम्स देतात, मेन्स देतात आणि इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचतात. आणि इंटरव्ह्यू मध्ये जस्ट बिकॉज दे कांट फेस द पॅनेल, ओके, दे फेल इन द इंटरव्ह्यू. काहीतरी उलटी सुलटी क्वेश्चनची उत्तरं देतात, दे डोंट नो हाऊ टू फेस दोज पीपल. सो बेसिकली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ही एका दिवसात होत नाही. यू नीड टू वर्क ऑन युअर पर्सनॅलिटी. ओके. थ्रू आउट, हाऊ टू स्पीक, हाऊ टू इंटरॅक्ट एटसेट्रा. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट या इन दिस 3 year दॅट यू नीड टू डू, ओके, इज टू फोकस ऑन स्किल्स दॅट टेक टाइम टू डेव्हलप. ओके. सो फोकस ऑन स्किल्स दॅट टेक टाइम टू डेव्हलप. आणि त्याच्यामध्ये मग 3 गोष्टी आहेत ज्या लगेच डेव्हलप होत नाही, तशी तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी ट्रेन करावी लागते. ओके. ना माझ्या मिसेसच्या बाबतीत पण वेन आय टेल की शी आफ्टर 6th standard शी वॉज इन नवोदय स्कूल, आणि नवोदयमध्ये शी गॉट व्हेरी गुड एक्सपोजर. ओके. आणि तिची आई जी आहे शी वॉज ऑल्सो व्हेरी स्टुडियस. त्यांनी माझ्या ज्या सासूबाई आहेत, मदर इन लॉ, शी डिड PhD इन मराठी. आत्ता 66 वगैरे त्यांचं एज आहे. मराठीमध्ये शी डिड द PhD. सो पॉइंट इज त्याच्यामुळे तिला वाचनाची पण खूप आवड होती. सो द वे हर पर्सनॅलिटी गॉट ट्रेन्ड. ओके. तुम्हालाही 3 वर्ष 4 वर्ष यू हॅव टू ट्रेन युअर पर्सनॅलिटी and you have to develop or focus on these 3 most important things. One is thinking pattern, writing skill and personality development. Okay. So I will explain each of those things आणि काय काय करायचं ते तर टिप्स I will keep on giving you. So पहिली गोष्ट आहे तुमचं थिंकिंग पॅटर्न. ओके. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दॅट यू नीड टू फोकस ऑन. आता थिंकिंग पॅटर्न काय आहे ना, ते तुम्हाला आत्ता लगेच नाही करणार. जसं तुम्ही एक्झाम मध्ये जाचाल ना, लोक कसे विचार करतात, ओके, किंवा ब्युरोक्रेसीमध्ये एक अधिकारी कसा विचार करतो, आणि तुम्हाला जे प्रश्न येतात, प्रश्नच असे घुमून फिरून येतात, तुम्हाला ते नीट इंटरप्रिट करता आले पाहिजेत. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द क्वेश्चन, इंटरप्रिटेशन ऑफ द क्वेश्चन. ओके. काय लिहिलंय. सो पॉइंट काय ना, जस्ट टू गिव्ह यू एक्झाम्पल, जुन्या सिलेबसमध्ये ओल्ड युपीएससी तुम्हाला प्रश्न विचारायची की गांधींनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत काय काय केलं, गांधीज कॉन्ट्रीब्युशन इन इंडियाज इंडिपेंडन्स, बाबासाहेब आंबेडकर कॉन्ट्रीब्युशन इन सोशल रिफॉर्म वगैरे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन यायचे. बट इन न्यू पॅटर्न क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड येत नाहीत. क्वेश्चन जे येत आहेत ना, दे आर एक्स्ट्रीमली रिझनिंग ओरिएंटेशन. रिझनिंग म्हणजे काय, दे विल आस्क यू क्वेश्चन, कंपेअर गांधीज अँड बाबासाहेब थॉट ऑन इंडियन नॅशनल मुवमेंट.
की गांधीन बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कसे वेगळे होते किंवा सेम होते अबाउट इंडियन नॅशनल मुवमेंट, त्यांच्या विचारात काय फरक होता का वगैरे, किंवा जैनिझम बुद्धिझम कम्पेअर करा, किंवा बुद्धांचे कोणते विचार होते, बुद्धास थॉट्स दॅट आर ऍप्लिकेबल इव्हन टू टुडे सोसायटी. आता बुद्धा तर 2500 वर्षापूर्वी होऊन गेले, त्यांनी त्या काळी जे विचार दिलेत आज पण रिलिव्हंट आहेत का आपल्यासाठी, असले तर कुठले विचार आज रिलिव्हंट आहेत. सो तुम्ही जे पण डेटा वाचत आहात ना, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आता येत नाहीत, त्यांना रट्टा मारणारे अधिकारी अजिबात नकोय. बेसिकली तुम्हाला नंतर कळत जाईल ह्या गोष्टी मी जेव्हा डिटेलमध्ये सांगेन, पण त्यांना आता असे अधिकारी नकोयत की गेले 60-70 वर्ष एवढं सांगतायत की देशाची गरिबी किती, देशामध्ये किती गरीब लोक, देशापुढच्या समस्या काय. नाव दे वॉन्ट ब्युरोक्रॅट्स हु कुड सॉल्व्ह इंडियाज प्रॉब्लेम. आणि आता तुम्ही जे नवीन अधिकारी येतात ना ते बघा. ओके, आता तुकाराम मुंडे साहेब आले, किती एफडी मध्ये फरक झाला, ओके, किती ऍक्शन्स घेतल्या त्यांनी, किती एफआयआर फाईल केल्या. त्यांना असे अधिकारी जास्त पाहिजे जे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील, ओके, नवीन नवीन सोल्युशन देतील. आता पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक आहे, इट इज इम्पॉसिबल की, आणि पुण्यामध्ये जर रोड जमिनीवरून बनवायचा म्हणलं एखादा रोड वगैरे तर त्या इतकी कॉस्ट होईल, लोकांचे घरं टेक ओव्हर करायची, ती जमिनी अधिग्रहण करण्याची, की ते हायवे जरी बनवायचा म्हणलं पुण्यामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत करोडो मध्ये खर्च होईल. मग आता गव्हर्नमेंट करती काय, रस्त्यावरून नाहीच बनवायचं, मेट्रो प्रोजेक्ट पुन्हा अंडरग्राऊंड बनवला. आता 20 किलोमीटरचा एक टनेल बनवतीये पुण्याच्या खालूनच, एका सिटीतून इकडून गाड्या जाणार त्या टनेलच्या पलीकडे दुसऱ्याच एंडला बाहेर पडणार. हे जे सगळे प्रोजेक्ट्स आहेत की बाई कमी खर्चामध्ये काहीतरी नवीन तंत्रज्ञान वापरा, हे ब्युरोक्रेसी अशी पाहिजे त्यांना, जे लिमिटेड जे पण आपले रिसोर्सेस आहेत गव्हर्नमेंटचे, कमी पैसा आहे, कमी टॅक्स मिळतो, त्याच्यातून मॅक्झिमम प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. आणि त्याच्यामुळे यांना प्रश्न असे विचारतायत, दे चेक युअर थिंकिंग ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी, ओके, आणि ती तुम्हाला डेव्हलप करायची आहे. ती कशी करायची, त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ते क्लासमध्ये पण आम्ही खूप डिस्कशन करू. बट आय विल टेल यू लिस्ट ऑफ बुक्स दॅट यू नीड टू रीड, अँड ॲट द सेम टाइम काही व्हिडिओज तुम्हाला कुठले बघायचे ते सांगेन. तो 2 गोष्टी, एक पुस्तकं वाचायची आणि व्हिडिओ बघायचे. आजच मी तुम्हाला काही पुस्तकांची लिस्ट देईन, ओके, त्यातले काही पुस्तकं तुम्ही विकत घ्यायची, वाचत राहायची. ते वाचूनच तुमची थिंकिंग ॲबिलिटी इतकी डेव्हलप होते ना. आणि अंडरस्टँड, हे मी जे काही पुस्तकं सांगेन ते सिलेबसमध्ये पण डायरेक्टली नाही आहेत, पण ते पुस्तकं तुमचा खूप अंडरस्टँडिंग वाढवणार आहेत युपीएससीचं. युपीएससी मध्ये 250 मार्काचा आय टोल्ड यू एसे पेपर आहे. यू नीड व्हेरी गुड अंडरस्टँडिंग और थॉट्स टू राईट इन एसे पेपर. सो आय एम गोइंग टू टेल यू वन गुड बुक फ्रॉम डिफरंट एरियाज दॅट यू स्टार्ट रीडिंग. ओके, आजपासूनच थोडाफार अभ्यास करायचा. आपली बॅच वीकेंड आहे, फर्स्ट इयर, सॅटर्डे संडे, डेली 1 तास पुस्तक घ्या ती आणि वाचत राहा, संपवा. आणि तुम्हाला एकदा इंटरेस्ट आला ना, ही पुस्तकं खूप भारी आहेत. ओके, काही पुस्तकं अवघड वाटतील, समजणार नाहीत, मे बी बिकॉज ऑफ युअर मॅच्युरिटी, अजून तुम्ही 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयरची मुलं आहात. ओके, पण हळूहळू तरी पण वाचा, समजण्याचा प्रयत्न करून घ्या. एखादा विचार तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड वाटला, मला कॉल करा, मेसेज करा, मी तुम्हाला सांगेन त्याचा मिनिंग काय वगैरे. सो मी त्याच्यासाठीच आहे. सो बेसिकली ती पुस्तकं, आणि दुसरा एक इझी सोल्युशन, युट्यूबचे व्हिडिओज. मी खूप लोकांचे चॅनेल सांगेन, लिंक सांगेन, ते युट्यूबच्या तुमच्या अकाउंटवर सबस्क्राईब करायचे, ते व्हिडिओ बघत जायचे, आणि ऑटोमॅटिकली तुमचा जो AI काम करेल, तुमच्या गुगलचा, युट्यूबचा, इंस्टाग्रामचा, तो ऑटोमॅटिकली विल स्टार्ट शोईंग यू ओनली दोज काइंड ऑफ व्हिडिओज. आणि एकदा तुमचा युट्यूब तसं ट्रेन झालं की तुम्हाला तसेच व्हिडिओ दाखवत राहील, आणि तुम्हाला एकदा सेन्स आला, अरे हा व्हिडिओ माझ्या युपीएससीच्या कामाचा आहे, देन यू गो ऑन वॉचिंग दोज ऑन युअर ओन ऑल्सो. मग दिवसभर संध्याकाळी जेवताना वगैरे सवय लावायची, एखादा व्हिडिओ बघायची. बरेच लोक सांगतील तुम्हाला की न्यूजपेपर वाचा. मी सांगेन आत्ता वाचायची गरज नाही, कारण आत्ता तुम्हाला न्यूजपेपर वाचून बोर होईल, ते होतच. मलाही कधी कॉलेजमध्ये असताना वगैरे न्यूजपेपर वाचायची आवड नव्हती, पण त्या काळी तंत्रज्ञान नव्हतं. 10-1 वर्षापूर्वी युट्यूब वॉजंट देअर. ओके, आता युट्यूब आहे, इतकं चांगला रिसोर्स आहे तुम्हाला युपीएससी व्हिडिओ वगैरे बघणे. व्हिडिओ, ऑडिओ व्हिडिओ थोडे एंटरटेनिंग असतात, त्यापेक्षा असं मोनोटोनस पेपर वाचणं इज बिट डिफिकल्ट. सो पेपर नाही वाचला तरी चालेल, युट्यूबवर तुम्ही प्रोडक्टिव्ह वेळ घालवा, मग तरी पण चालेल. पण एखाद्याला आवड असेल तर न्यूजपेपर वाचू शकता. तो किती लेवल वाचायचा ते पण मी तुम्हाला सांगेन ॲज वी गो अहेड. सो त्याच्यामुळे थिंकिंग पॅटर्न डेव्हलप करणं सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला. ओके, ते लगेच होणार नाही. ओके, आत्तापासून तुम्ही वर्कआउट केलं, तेव्हा जेव्हा लास्ट इयर पर्यंत जाचाल, तुमच्या उत्तरामध्येच ते दिसून येईल
युअर आन्सर्स विल बी क्वालिटेटिव्हली व्हेरी डिफरंट. त्याच्यानंतर रायटिंग स्किल. ओके, पुढे मी दाखवेन तुम्हाला किती रायटिंग करावं लागतं. मेन्सचे जे मी पेपर सांगितले, युपीएससी साठी 9 आणि एमपीएससी साठी 7, ह्या पेपरमध्ये 250 मार्काचे यू हॅव द रायटिंग ओनली. प्रिलियमचे मार्क्स ते फक्त फिल्टर आहे, पुढे काउंट होत नाही. पण मेन्सचे मार्क्स पेपरचे क्वालिफाईंग सोडले 2 पेपर, तर राहिले किती युपीएससी मध्ये 9 पेपर पैकी 2 सोडले 7 पेपर 250 मार्काचे टोटल होतात 1750 मार्क्स. आणि त्याच्यानंतर तुमचा असतो इंटरव्ह्यू 300 मार्काचा. ओके, सो त्याचे मार्क्स ऍड होऊन आणि टोटल 275 मार्क्स, सो ते ऍड होऊन टोटल तुमचा 2025 एक मार्काचा टोटल फायनल सिलेक्शन आहे. सो प्री फक्त फिल्टर आहे, प्री डझंट मार्क्स डोंट गेट काउंटेड इन युअर फायनल सिलेक्शन. आणि त्यामुळे मार्क जे काउंट होणार आहेत ते रायटिंग पेपरचे. अँड सो यू नीड ट्रिमेंडस व्हेरी गुड रायटिंग स्किल. आणि इफ यू वॉन्ट टू डेव्हलप दॅट रायटिंग स्किल, देन आत्तापासूनच यू विल हॅव टू वर्क ऑन दॅट रायटिंग स्किल. त्यामुळे डेली थोडंफार यू विल हॅव टू राईट समथिंग. आणि तुमच्या कॉलेजेसमध्ये पण असे जे कॉम्पिटिशन असतात ना, ओके, लाईक स्पीच रायटिंग कॉम्पिटिशन वगैरे, एसे रायटिंग कॉम्पिटिशन किंवा काही ओपन असतात, नॉट ऑर्गनाइज्ड बाय कॉलेज बट बाय सम एनजीओ वगैरे, ते पण सगळे भाग घेत राहायचं, कंटिन्युअसली पार्टिसिपेट इन दोज ऍक्टिव्हिटीज. सो रायटिंग स्किल डेव्हलपमेंट हे एक्सक्लुझिव्हली तुम्हाला करावं लागेल. मग ठरवायचं आठवड्यात एक दिवस तुम्ही जे पण वाचला, एखादा व्हिडिओ बघितला युट्यूबवर, देन त्या व्हिडिओतून काय वाचलं वगैरे, किंवा तुम्हाला पुस्तक, आय विल बी टेलिंग यू बुक्स, ते पुस्तक जे बघितलं वाचलं तुम्ही, काय त्याचे 50 पेजेस वाचले, व्हॉट इज युअर अंडरस्टँडिंग, तुम्हाला काय कळालं स्वतःच लिहून काढायचं ते पुस्तकातला कंटेंट. एखादा व्हिडिओ बघितला की मराठवाड्या, मी जसं सांगितलं की व्हिडिओ मी शेअर केला, मराठवाड्याचा इतिहास, पूर्ण 2500 वर्षाचा मराठवाड्याचा इतिहास त्या व्हिडिओमध्ये शेअर होता, डिस्कस केलेला. आता व्हिडिओ बघितला, काही पॉईंट लिहून काढायचे आणि मराठवाड्याचा इतिहास म्हणून एक आर्टिकल, स्वतःच आर्टिकल लिहायचं. मी बुद्धांवर एखादं आर्टिकल, तुम्हाला व्हिडिओ पाठवला बुद्धांवरचा, तो पूर्ण व्हिडिओ ऐकायचा आणि मग मला काय समजलं, माय अंडरस्टँडिंग अबाउट बुद्धा, स्वतःचे विचार लिहून काढायचे. चूक बरोबर बघायचं नाही, पण लिहायची सवय लावायची. त्यामुळे पहिली गोष्ट की आठवड्यातून तुम्ही मिनिमम 2-3 दिवस रायटिंग करायचं. ओके, सो तुम्ही जेवताना वगैरे व्हिडिओ बघताच, जे मी सांगेन ते पुस्तक वगैरे वाचायचं आणि आठवड्याभर वाचलं तरी डेली 2-1 तास यू हॅव टू डू द रायटिंग. तुम्ही म्हणताल सर एक्झाम मध्ये आम्ही रायटिंग करतोच, आमचे कॉलेज डिग्रीमध्ये करतो, ते रायटिंग वेगळं आहे, दॅट इज टेक्निकल वन. ओके, ते इकडे कामाला येणार नाही. फॉर्म्युला बेस्ड, रूल बेस्ड रायटिंग, तिथे फ्लो ओपन माइंडनी तुम्ही तुमचे विचार लिहायचे आहेत. ओके, अँड दॅट काइंड ऑफ रायटिंग दॅट यू नीड टू डेव्हलप. ओके, आणि सगळ्यात लास्ट गोष्ट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. ओके, सो ही जी गोष्ट आहे ना, दॅट इज ऍक्च्युली बिट डिफिकल्ट, कारण पर्सनॅलिटी ही डेव्हलप व्हायला प्रचंड वेळ लागतो. ओके, आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट का महत्वाची आहे, कारण यू विल डेव्हलप युअर सेल्फ टेक्निकली. तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास यू विल डू व्हेरी वेल, मेन्सचा अभ्यास यू विल डू व्हेरी वेल, पण इंटरव्ह्यू मध्ये वेन यू फेस द पीपल, युपीएससी एमपीएससी मध्ये ते कोण इंटरव्ह्यू घेणार आहे. सो दीज आर द पीपल हु जॉईंड युपीएससी 20-30 इयर्स बॅक. 20-30 वर्ष अनुभव आहे त्यांच्याकडे एखादं डिपार्टमेंट चालवायचा. ते आता रिटायरमेंटला आहेत. ओके, आर्मीतले मिलिटरी जनरल्स, एवढी टॉपची रँक असते तिथे इंटरव्ह्यूला जे बसतात त्यांची, ब्रिगेडियर, जनरल्स. ओके, एखाद्या डिपार्टमेंटचे चीफ सेक्रेटरी वगैरे. उद्या असं होईल की तुकाराम मुंडे साहेब पण तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायला असतील पॅनेलवर युपीएससीच्या. तो हे जे सर्व लोक असतात टॉप माइंड्स इंडियातले, ब्युरोक्रेसी मधले, की ते तिथे असणार आहेत, तुम्हाला त्यांना फेस करायचंय. आणि असंही नाही एक माणूस आहे, 5 माणसं मोस्ट ब्रिलियंट, 30-1 वर्ष देश चालवायचा अनुभव आहे त्यांच्याकडे, आणि दे विल बी टेकिंग युअर इंटरव्ह्यू. आणि त्यांना फेस करण्यासाठी देन यू नीड टू डेव्हलप, ओके, व्हेरी गुड पर्सनॅलिटी. आणि ते एका दिवसात होत नाही. मग ती कशी होणार आहे, तर मी जे सांगितलं व्हिडिओज वगैरे बघूनच हे लोक कसे बोलतात, इंटरॅक्ट करतात वगैरे. ओके, इलॉन मस्कचा व्हिडिओ बघितला तुम्ही, बाय हाऊ इलॉन मस्क स्पीक्स. ओके, तुम्ही प्रियंका चोप्राचा एखादा व्हिडिओ बघितला, इंटरव्ह्यू तिचा कोणी घेतलेला आहे, हाऊ दिस सेलिब्रिटी स्पीक वगैरे. तुम्ही एखाद्या ब्युरोक्रेटची प्रेस कॉन्फरन्स असेल, तुकाराम मुंडे साहेबांच्या प्रेस कॉन्फरन्स बऱ्याच येतात आजकाल,
ते कसे प्रश्नांना उत्तर देतात, कसे बोलतात, हे ब्युरोक्रॅटिक किंवा डिप्लोमॅट्स कसे वागतात वगैरे, दॅट यू नीड टू डेव्हलप ट्रिमेंडसली. ओके, सो दॅट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पार्ट, आणि तो हळूहळूच होतो. त्याच्याला दोन गोष्टी काय मग, पुस्तक वाचणे, व्हिडिओ बघणे. आता पुस्तक वाचणे का मी सांगतोय महत्वाचं आहे. टेक्निकल वाली मी सांगत नाहीये. युपीएससी, आय एम टेलिंग यू टू रीड बुक्स, जी मी पुढे लिस्ट देणार आहे थोड्या वेळात. ओके, ते का वाचायची, बिकॉज अंडरस्टँड, एक गोष्ट खूप महत्वाची आहे की एखादा माणूस जेव्हा पुस्तक लिहितो, फॉर एक्झाम्पल आपले हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ हे जे पुस्तक आहे, खूप मस्त पुस्तक आहे, भालचंद्र नेमाडे सरांचं. ओके, किंवा आता जे हे जे साहित्य संमेलन वगैरे असतात त्याच्यातली जी भवाळकर मॅडम होत्या त्यांची काही पुस्तकं आहेत. आता लक्षात घ्या, हे पुस्तक भालचंद्र नेमाडे साहेबांनी, ओके, किंवा पुढे आपण मी एक पुस्तक सांगेन चंद्रकांत वानखेडे सर, त्यांचं एक पुस्तक सांगेन तुम्हाला, गांधी का मरत नाही, वाय गांधी डोंट डाय. गांधींवर पण ज्यांनी पुस्तक लिहिलेत, रामचंद्र गुहा वगैरे, खूप मोठमोठी पुस्तकं आहेत. ओके, कार्ल सेगन त्यांनी कॉस्मॉलॉजीवर एक पुस्तक लिहिलेलं आहे, मी सांगेन पुढे. ह्या लोकांनी 30-40 वर्ष अभ्यास केलेला आहे एखाद्या गोष्टीचा, रिसर्च केलेला आहे एखाद्या गोष्टीवर, आणि आपली 30-40 वर्षाची मेहनत त्यांनी एका पुस्तकात दिलेली आहे. सो तुम्ही जेव्हा एक पुस्तक एका महिन्यात वाचताना, तुम्ही त्या माणसाच्या आयुष्याचे 40 वर्ष जगलेला आहात, विच इज नॉट जोक. त्या माणसाला 30-40 वर्षाच्या आयुष्याच्या अनुभवात जे ज्ञान आलं, ते ज्ञान त्याने एका पुस्तकात दिलेलं आहे. वेन यू रीड वन बुक, यू आर गेटिंग द एक्सपिरियन्स ऑफ 30-40 इयर्स. तुम्ही अशी 20 पुस्तकं वाचली ना, तुमचं आयुष्यात, ओके, 20 वर्ष, तुम्ही तुमचे 20 पुस्तक वाचण्यात तुमची गेली 2 वर्ष, पण त्या 2 वर्षात तुम्ही एखाद्याच्या आयुष्याचे 2000 वर्ष जगलेला आहात. त्याला त्या वर्षांमध्ये जो अनुभव आलेला आहे तो तुम्ही एका पुस्तकात जगलेला आहात. त्याला जे 20-30-40 वर्षात ज्ञान आलेले आहे, यू आर गेटिंग दॅट एंटायर नॉलेज वाईल रीडिंग वन बुक. ओके, आणि इथं जे तुम्हाला फॅकल्टी येतात ना शिकवायला, मी बाकी फॅकल्टी, आम्ही अशी 50-100 पुस्तक वाचलेली आहेत. त्याच्यानंतर वी फिल्टर्ड आवर नॉलेज आणि वी आर गिव्हिंग यू दॅट नॉलेज. सो वेन यू अटेंड वन क्लास, ओके, वन लेक्चर, वन सिलेबसचे ते 30-40 तास तुमच्याला एक सिलेबसचा टॉपिक आम्ही शिकवला. ओके, ते 30-40 तास म्हणजे इनडायरेक्टली आमच्या जीवनाचे 10-20 वर्ष आहेत ते. आणि हे 10-20 वर्ष व्हॉट वी आर टीचिंग यू, की आम्ही जे दुसऱ्या लोकांची पुस्तकं वाचलीत त्यांचा 500-600 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. ओके, आणि त्याच्यामुळं एका क्लासमध्ये तुम्ही जे ज्ञान घेता आणि जे मिळणार आहे तुम्हाला इज ट्रिमेंडसली ॲग्रिगेट, हे हजारो वर्षांच्या एखाद्याच्या एक्सपिरियन्स. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही हे पुस्तकं वाचता, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रिमेंडस होते. ते ज्ञान, हे व्हिडिओज वगैरे बघून पण मी जे सांगितलं, इट विल डेव्हलप लॉट ऑफ युअर पर्सनॅलिटी. आणि ते सोडून तिसरी गोष्ट दॅट यू नीड टू डू, ओके, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये इज फोकस ऑन, म्हणजे तुम्ही आता कॉलेजमध्ये आहात तर बरेच जण तुम्हाला सांगतील की युपीएससी म्हणल्यावर अभ्यास करायचा, बाकीच्या गोष्टीमध्ये वेळ नाही घालवायचा. ते वेडापणा करू नका. बाकीच्या जितक्या गोष्टीमध्ये वेळ घालवता येईल ना तो घालवायचा. ओके, सो तुमच्या कॉलेजमध्ये जितके स्पोर्ट्स इव्हेंट असतील, स्पीच इव्हेंट असतील वगैरे, प्रचंड सगळ्यामध्ये पार्टिसिपेट करायचं. डान्स, म्युझिक, ड्रामा, कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करू नका. ऑर्गनाईज करण्यामध्ये मॅनेजमेंट कमिटी असते, त्याच्यामध्ये भाग घ्या. पण जेवढ्या ऍक्टिव्हिटी करता येतील ना सगळ्या करायच्या. हॉबी तुम्हाला जिम जावा, ओके, स्पोर्ट्स खेळा. ओके, जेवढ्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला करता येतील. आत्ताच एक मुलगी आलेली, तिचे वडील आणि मुलगी ती घरी आलेली, आपल्या प्रारंभ बॅचला असेल पण कदाचित ती लेक्चर ऐकत पण असेल. तर अलिशा म्हणून, मोरे म्हणूनच ती मुलगी होती. आणि तिचा मी प्रोफाईल बघितला, मी इंस्टाग्रामवर तिचं पेज पण बघितलं. खडकवासल्यामध्ये तिचं हॉर्स रायडिंगचं स्कूल आहे, स्वतः शिकवते. शी इज इन जस्ट नाव 12th. मी माझ्या मिसेसला नंतर सांगितलं की अमेझिंग हे तिची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. ओके, तिला पहिल्यापासून हॉर्स रायडिंगमध्ये इंटरेस्ट होता आणि शी डेव्हलप द स्कूल. 12वी मध्ये ती हॉर्स रायडिंग स्कूल चालवत आहे एवढ्या इंथुझियाझमनी. ओके, दिस इज समथिंग व्हेरी ॲडमायरेबल. आणि असे लोक जेव्हा इंटरव्ह्यूला जातात, ओके, अमेझिंग मार्क्स यू विल गेट. ओके, अशा ऍक्टिव्हिटीमधून जो एक्सपिरियन्स येतो तो पण खूप गरजेचा आहे. कारण उद्या वेन यू जॉईन द ब्युरोक्रेसी, तुम्हाला हे देशच चालवायचा आहे. तुम्ही स्पोर्ट्स मिनिस्ट्रीमध्ये असाल, तुम्हाला भारतामध्ये एवढे आजार वाढलेत ह्याचे, ओबेसिटी,
कार्डियक हार्ट डिझिजेस वगैरे, शुगरचे प्रॉब्लेम्स वाढलेत. बाई लोक जिम का करत नाही, जिमचे काय प्रॉब्लेम आहेत वगैरे. ऍज अ स्पोर्ट्स पर्सन यू विल गेट दॅट नॉलेज. सो ओपन एंडेड नॉलेज लागतं डिपार्टमेंटमध्ये जेव्हा तुम्ही काम करताय. ओके, आणि त्याच्यामुळे ते ओपन एंडेड नॉलेज मिळवायचं, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा. ओके, आणि त्याच्यामध्ये पण प्रचंड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते. छोटे मोठे कोर्सेस पण करायचे, कराटे असो, असे काही असतात ते. ओके, पण कीप टेकिंग, कीप स्टडी. लिटरली मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही जसे गायडन्स घेत जाल तुम्हाला 1-2-3 वर्षांनी कळेल. आता युपीएससी पुस्तकात राहिली नाही. आय टोल्ड यू मगाशीच, रोट लर्निंग, रट्टा मारणारे अधिकारी त्यांना नको आहेत. प्रॉब्लेम एवढाच आहे, समजून घ्या. दोन्ही अँगलनी सांगतो, इलॉन मस्क आणि गव्हर्नमेंटच्या अँगलनी. इलॉन मस्कला एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलेलं की जॉबवर हायर करताना तुम्ही कुठली क्वालिटी बघता, की वाईल सिलेक्टिंग एनी पर्सन. इलॉन मस्क सेड, दोनच क्वालिटी बघतो. एक इनोव्हेशन मेंटॅलिटी, त्याला किती इनोव्हेटिव्ह विचार करता येतो, आउट ऑफ बॉक्स विचार करता येतो, दॅट इनोव्हेशन मेंटॅलिटी. आणि तो किती सोल्युशन ओरिएंटेड आहे, सोल्युशन काढू शकतो. बाई पगार ह्याच्यासाठी देत नाही की हे प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे, बाई तुम्हाला सोल्युशन सांग. ओके, हा प्रश्न सोडवायचा कसा. आय वॉन्ट सोल्युशन, नॉट द प्रॉब्लेम. सो तुम्ही कुठेही जॉब करताय, मी जेव्हा क्लासमध्ये इथल्या लोकांना सॅलरी देतोय, मी सॅलरी काय प्रॉब्लेम ऐकायला देतोय का? मला प्रॉब्लेम आहे माहितीत ना, म्हणून तर तुम्हाला मी ठेवलेलं आहे जॉबवर. तुम्ही मला सोल्युशन द्या, कसं सॉल्व्ह करायचं. ओके, तो सोल्युशन. आणि इनोव्हेशन, इनोव्हेशन का, इलॉन मस्क काय म्हणला, मी ज्या गोष्टी करतोय ना त्या जगात अजून कोणीच केली नाही. एआय ची कार कोणी बनवली आहे का? कुठलाही मेकॅनिकल इंजिनिअरिंग जो शिकणार आहे ग्रॅज्युएशन मध्ये मेकॅनिकल, त्यांनी कधी एआयच्या कारचा अभ्यास केलाय का? त्याला काय माहिती एआयची कार कशी बनवायची? आजपर्यंत कोण चंद्रावर लँड व्हायला किंवा मंगळावर लँड व्हायला गेलाय का? मंगळावर कसं उतरायचं हा पहिल्यांदा चाललाय. कुणालाच माहित नाही ती गोष्ट कशी करायची आहे. तिथं तुम्ही शाळेत काय शिकला आणि कॉलेजमध्ये काय शिकला त्याचा युजच नाहीये. इलॉन मस्क जे करतोय ते इश्यूच नवीन आहे. आज त्यांनी जेव्हा ती गोष्ट सक्सेसफुली करेल, तो पुढे तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पुढच्या पिढ्यांना ते शिकवली जाईल. पण आता जे करतोय ती पूर्ण नवीन गोष्ट आहे. त्यामुळे तो मला कॉलेजमध्ये काय शिकले मला घेणं देणंच नाहीये लोकांचे. तू मला इथं येऊन काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. सेम प्रशासनामध्ये आहे, प्रशासन इतक्या रॅपिडली बदलतंय. ओके, फॉर एक्झाम्पल भूमी अभिलेख, आपला जो सरकारचा डिपार्टमेंट आहे, ओके, लँड रेव्हेन्यू वगैरे सगळं डिजिटाइज होत चाललेलं आहे. शेतकऱ्यांचे पीक पाणी जे इन्शुरन्स असतं सगळं ऑनलाईन होत चाललंय. आधार कार्ड आलं, सगळे पेमेंट पूर्ण सिस्टीम बदलली. सो गव्हर्नमेंट एवढ्या सिस्टीम बदलत आहे, आता कुठेही ट्रॅफिक पोलीस नसतील, सगळीकडे एआयचे सीसीटीव्ही कॅमेरे असतील. तुम्ही सिग्नल मोडा, 10 सेकंदात देर विल बी फाईन ऑन युअर मोबाईल नंबर. सगळ्या टेक्नॉलॉजी बदलत आहे. त्यामुळे त्यांना असेच लोक पाहिजेत हे टेक्नॉलॉजिकली म्हणजे नवीन चेंजेस जे पण येतील ऍक्सेप्ट करणारे. ओके, आणि त्याच्यामुळं ही पर्सनॅलिटी तुमचं असेसमेंट जेव्हा ते करणार आहेत ते हे बघणार आहेत तुम्ही किती वर्सॅटाईल आहात, किती वेगवेगळ्या गोष्टींमध्ये भाग घेतलेला आहे, तुम्ही काय काय करिअरमध्ये केले अकॅडमिक्स सोडून. त्याच्यामुळे रट्टा मारून अकॅडमिक्स वाले लोक त्यांना नको आहेत. हा, असं होईल की तुम्ही अकॅडमिक्सवर पण पास होऊ शकता बाकी काही न करता. ते जे 7 पेपर सांगितलेत ना त्याच्यात एवढे मार्क पाहिजेत, एवढे मार्क पाहिजेत भयानक, की तुम्हाला इंटरव्ह्यूला 100 मार्क जरी आले ना तरी पण तुम्ही पास होचाल. ओके, अदरवाइज इंटरव्ह्यूमध्ये 201 मार्क तुम्हाला लागतील. ते पाडण्यासाठी देन यू नीड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जी एका दिवसात होत नाही. सो या 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, थिंकिंग पॅटर्न, रायटिंग स्किल आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. या 3 गोष्टी मी तुम्हाला कंटिन्युअसली गाईड करत जाईन. पण त्याच्या बाबतीत मग बेसिक टिप तुम्हाला आता देण्यापुरती की मग तुम्हाला जे पुस्तक वाचायचे मी जे सांगितले आणि कंटेंट तुम्हाला जे पाहत राहायचं आहे. सो त्याच्यामध्ये आता सेकंड थिंग की तुम्हाला बरेच जण सांगतील करंट अफेअर्सचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे एमपीएससी यूपीएससी मध्ये. येस, करंट अफेअर इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. सो करंट अफेअर खूप महत्वाचा टॉपिक आहे अभ्यास करणं. पण कधी तुमची एक्झाम कधी असणार आहे मॅक्झिमम लोकांची, काही जण 12वीत आहेत, काही फर्स्ट इयरला आहेत, काही सेकंड इयरला आहेत, काही 11वीला आहेत. तुमच्या एक्झाम 5 वर्ष 4 वर्ष 3 वर्ष यू विल बी गिव्हिंग युअर एक्झाम. यू हॅव सो मच ऑफ टाइम ते एक्झाम देईपर्यंत की इतकं करंट अफेअर बदललेलं असेल. युक्रेन रशियाची लढाईच मिटलेली असेल, इराणचा इश्यू सॉल्व्ह झालेला असेल, काही वेगवेगळे प्रॉब्लेम असतील तेव्हा सगळे वेगळे असतील. सो ह्या गोष्टी तुम्ही आत्ता जास्त वाचून फायदा नाही. सो मग करायचं काय? पण याचा अर्थ असा नाही की यू डोंट रीड करंट अफेअर. पॉइंट इज तुम्हाला ओनली यू थिंक यू हॅव टू डू
इज रिमेन अपडेटेड विथ करंट अफेअर. रिमेन अपडेटेड विथ करंट अफेअर मीन्स व्हॉट? तुम्ही जे पण पेपर वाचताय, तुम्ही जे पण व्हिडिओ बघताय किंवा आजूबाजूला ज्या पण घटना घडतायत, यू शुड नो अबाउट दोज थिंग्स. पण किती लेवलला? तर एखादा नॉर्मल माणूस जो आहे आणि तुम्ही युपीएससी एमपीएससी करणारे ऍस्पायरंट आहात, सो तुम्ही युपीएससी एमपीएससी करणारे ऍस्पायरंट आणि बाकीचे नॉर्मल लोक, दोघांमध्ये फरक दिसून आला पाहिजे. ओके, म्हणजे काय? आता मॉन्सून लेट झाला. ओके, मॉन्सून लेट झालाय, काल परवाच मॉन्सून चालू झाला. 20 जुलै होऊन गेलेली, 20 जून होऊन गेली, जुलै महिना आल्यावर मॉन्सून 1 महिना लेट आहे. गेल्या वर्षी अराउंड 20 मेच मॉन्सून चालू झालेला. सो टेक्निकली मॉन्सून लेट आहे 1-1.5 महिन्यांनी. आता मॉन्सून लेट आहे 1-1.5 महिन्यांनी, तर का लेट झाला? आता सगळ्यांनी एवढं ऐकलं असेल एल निनो ला निना. ठीक आहे, बरेच लोक म्हणतील एल निनो आहे, दॅट्स वाय मॉन्सून इज लेट. इन क्लास वेन विल टीच जॉग्राफी, तुम्हाला एल निनो आणि त्याच्या रिलेटेड हजारो कॉन्सेप्ट शिकवले जातील. एल निनो, ला निना, मॅस्क्रीन हाय, मॅस्क्रीन लो, तिबेटन हाय, तिबेटन लो, एमजेओ, आयओडी, खूप सारे जे मॉन्सूनवर इम्पॅक्ट करतात. टेक्निकल वी विल डिस्कस लेटर ऑन. बट तुम्हाला एवढं तरी माहित पाहिजे एल निनो काय प्रकार असतो. जर तुम्हाला कोणी विचारलं अरे मॉन्सून लेट झाला तर एल निनो काय माहितीये का, डू यू नो व्हॉट इज एल निनो? यू शुड बी एबल टू एक्सप्लेन इट टू युअर फ्रेंड्स इन द स्कूल, किंवा तुमच्या घरातले कोण रिलेटिव्ह असतील, आई वडिलांनी विचारलं मॉन्सून लेट झाला, एल निनो काय, तुम्हाला सांगितलं का युपीएससीच्या क्लासमध्ये किंवा काय प्रकार आहे? तुम्हाला बेसिक एवढं तरी माहित पाहिजे, 1 स्टेप अहेड ऑफ अदर पीपल. व्हॉट इज एल निनो? मग तुम्ही वाचला अरे एल निनो आहे 1 महिना लेट आहे, गव्हर्नमेंटला टेन्शन का नाही बरं? 1 महिना मॉन्सून नाही, इंडियामध्ये पेरण्या नाही झाल्या, लोक खाणार काय? अख्ख्या भारतात पाऊस नाही, लाखो करोडो लोक उपाशी मरतील. वाय गव्हर्नमेंट इज नॉट वरीड? मग तुम्ही थोडा न्यूज वाचली तर मग तुम्हाला कळेल गव्हर्नमेंट एक वाक्य बोललेली, आयएमडी वगैरे, की एल निनो जरी असला मॉन्सून डिले होईल, पाऊस खूप पडणार आहे, म्हणजे इनफ पडणार आहे. कारण 2 गोष्टी अजून दे आर इन्फ्लुएन्सिंग, ज्या मॉन्सूनच्या सपोर्टमध्ये आहेत, एमजेओ आणि आयओडी, मॅडन ज्युलियन ऑसिलेशन एमजेओ आणि इंडियन ओशन डायपोल आयओडी. तुम्हाला हे टेक्निकल गोष्टी काय क्लासमध्ये शिकू, पण तुम्हाला एवढं तरी माहित पाहिजे की अरे काहीतरी एमजेओ आयओडी गोष्टी आहेत ज्या मॉन्सूनच्या सपोर्टमध्ये आहेत. तर मॉन्सून लेट झाला असला तरी डेफिसिट जास्त होणार नाही, पुढचे 2-3 महिने जोरात पाऊस पडू शकतो आणि धरणं भरून जातील बऱ्यापैकी. सो दुसऱ्यांपेक्षा जादा एवढंच करंट अफेअर लक्षात ठेवायचं आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये सीज फायर झाला, यू ऑल नो, लढाई थांबली. बट काय अग्रीमेंट झाली सीज फायर मध्ये, तुम्हाला 2-3 त्याचे पॉइंट्स माहीत पाहिजेत. कळलं? सो ह्या ज्या गोष्टी आहेत, व्हॉट एव्हर करंट अफेअर यू आर रीडिंग, यू नीड टू रीड करंट अफेअर 1 स्टेप अहेड ऑफ अदर्स. बेसिकली ते तुम्हाला करायचंय. आणि आपणही अशा गोष्टी डिस्कस करत जाऊ क्लासमध्ये करंट अफेअरच्या वगैरे. आणि इथे तर खूप जास्त टेक्निकली डिस्कस करू, पण दुसऱ्यांपेक्षा जास्त तुमचं अवेअरनेस पाहिजे. तुमचे आई वडील, भाऊ बहीण जे एमपीएससी यूपीएससी देत नाही, तुमचे शाळेमधले कॉलेजमधले फ्रेंड्स, ओके, त्यांनी असं म्हणलं पाहिजे की एखादा इश्यू काहीतरी पेपरमध्ये असलाय, काय झालं बरं, अरे त्याला विचारू, त्याला माहित असतं, ही नोज अबाउट इट. ओके, एवढं तुम्हाला. आता मी युपीएससीला शिकवतोय, तर माझे बरेच रिलेटिव्ह लोक किंवा माझे कझिन्स वगैरे ते मला म्हणतात की अक्षय भैया गुगल आहे, ओके, त्याला विचारू लगेच, काही झालं की गुगल करायपेक्षा त्याला कॉल करून विचारू काय इश्यू झालेला आहे वगैरे. सो बेसिकली तसं तुम्हाला लोकांनी म्हणलं पाहिजे. एवढं तुमचं अवेअरनेस दॅट यू नीड टू डेव्हलप, यू नीड टू कीप. सो रिमेन अपडेटेड विथ करंट अफेअर. त्याच्यानंतर सो मिनिमम बेसिक अवेअरनेस ऑफ इश्यूज. आणि त्याच्यामध्ये न्यूजपेपर लगेच तुम्हाला इंटरेस्ट एखाद्याला असेल, वेल अँड गुड, पण न्यूजपेपर बऱ्यापैकी बोर पण होऊ शकतो एखाद्याला. इन दॅट केस मग न्यूजपेपर तर वाचा, पण ऑडिओ व्हिज्युअल लर्निंग, तुम्ही जेव्हा ऑडिओ व्हिडिओ बघता युट्यूब वगैरे, इंटरेस्ट राहतो जास्त तो व्हिडिओ बघण्याचा. 15-20 मिनिटं तुम्ही फोकस करून ऐकू शकता, जेवता जेवता व्हिडिओ बघू शकता. सो फोकस ऑन ऑडिओ व्हिज्युअल लर्निंग वगैरे. आणि आता सोप्या गोष्टी, एंटरटेनिंग गोष्टी बघितल्या तरी चालतील, फक्त माहितीपूर्वक पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, हा एंटरटेनमेंटसाठी तुम्ही मूवीज बघा, रील्स बघा, वेब सिरीज बघा, ते तुमचा अधिकार आहे, दॅट यू शुड डू. बट अलॉंग विथ दॅट 1-1.5 तास काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी, एंटरटेनिंग पण इन्फॉर्मेटिव्ह. ओके, तर तो मराठवाड्याचा जो व्हिडिओ सांगितला टेलिग्रामवर बघा, खूप भारी वाटला. ओके, ते डिस्कशन, इंटरॅक्शन ऐकून, मराठवाड्याचा इतिहास वगैरे. तसे मी सारखे व्हिडिओ खूप टाकत असतो, ते बघत राहायचे. बुद्धांबद्दल एखादं ओशोचं प्रवचन असतं, महान
प्रवचन आहेत ओशोंची, बुद्धांबद्दल विचार, महावीरांबद्दलचे विचार, व त्यांचे व्हिडिओज, म्हणजे मलाच इतकं नवीन गोष्टी कळतात ते व्हिडिओज ऐकून. सो ते ऐकत राहायच्या, त्या गोष्टी लक्षात राहायच्या, समजून घेत राहायच्या, लक्षात राहू नये डझंट मॅटर. ओके. आणि सो हे बेसिक लेवल पर्यंत फक्त वाचा, बाकी गोष्टी आय विल डिस्कस विथ यू. मग त्यानंतर बेसिक हे की कुठली पुस्तकं वाचा, बुक्स टू रीड अँड सोर्सेस टू फॉलो. ही पीपीटी आहे ना, आय विल शेअर विथ यू. या पीपीटी मध्ये मी बरेच पुस्तकांची लिस्ट दिलेली आहे. काही पुस्तकं ही त्याच्यातली तुम्ही वाचा, सोपी सोपी पुस्तकं मी आता सांगेन, ती 4-5 ऑर्डर करा आणि यू स्टार्ट रीडिंग देम. सो बेसिकली त्याच्यामध्ये मी आणि माझ्या मिसेस तिने बनवलेली लिस्ट आहे. मधुलिका कदम आता डेप्युटी कमिशनर आहे, 2018ला शी गॉट सिलेक्टेड 190 रँक. तर त्याच्यामध्ये हे पुस्तक आहे, आधी बघा, कॉस्मॉस बाय कार्ल सेगन. कॉस्मॉस बाय कार्ल सेगन हे पुस्तक घ्या, अमेझिंग पुस्तक. हे युनिव्हर्सच कुठून आलं, ओके, यू विल गेट व्हेरी ऑसम अंडरस्टँडिंग ऑफ द युनिव्हर्स, कॉस्मॉलॉजी. तुमचा विचार करण्याची, जगाबद्दलची सगळी थिंकिंगच बदलून जाईल. ओके. कास्ट, क्लास, धर्म बिर्म तुम्हाला कळेल, खूप फालतूच्या गोष्टी आहेत, दे आर व्हेरी पेटी. हे युनिव्हर्स एवढं कॉम्प्लेक्स आणि एवढं महान आहे. सो कॉस्मॉस बुक व्हेरी ऑसम. त्यानंतर हे काय, गांधी क्यों नहीं मरते, चंद्रकांत वानखेडे सरांचं हे पुस्तक दुसरं. देन एक आहे सेपियन. माझ्या मिसेसचे बॅचमेट आहेत प्रशांत किशोर सर, डेप्युटी कमिशनर, ही इज ऑल्सो IRS. त्यांचं एक पुस्तक आहे किताबगंज. हे पोएट आहेत ते, म्हणून मी त्यांना आय आस्क हिम फॉर सम रिकमेंडेशन बुक लिस्ट. आणि त्याच्यामध्ये ही टोल्ड दिस सेपियन बुक, युवल नोआ हरारी. ओके. हे एक पुस्तक ऑर्डर करा, अमेझिंग बुक. ओके. सो ते कॉस्मॉस बाय कार्ल सेगन, युवल नोआ हरारीचं सेपियन पुस्तक. देन अजून 2 पुस्तक आहेत. गांधी क्यों नहीं मरते, हे मराठीमध्ये पण अवेलेबल आहे. गांधी का मरत नाही, चंद्रकांत वानखेडे सरांचं एकदम छोटं पुस्तक आहे गांधींबद्दल, अमेझिंग बुक. आणि हे पुस्तक आहे द कर्टिसान, द महात्मा अँड द इटालियन ब्राह्मीण, मनू एस पिल्ले. इन योर बुक्स यूपीएससी का, एमपीएससी का, यू विल स्टडी अबाउट 60, 80, 100 लिजेंडरी पीपल. गांधी, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवा. देन हे संत मीराबाई, आपल्या तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, कानोपात्रा, कबीरदास, तुलसीदास, बुद्धा, महावीर, एकदम लिजेंडरी लोक आहेत इंडियन हिस्ट्री मधले.